नमस्कार. स्वागत आहे कार्यक्रम टॅरो वाणीमध्ये. मी केतना सेठ सांगणार आहे आपल्याला साप्ताहिक भविष्य, वाढदिवसाची माहिती व पॉझिटिव्ह टिप्स. नेहमीप्रमाणे सुरुवात करूया नवीन वर्ष, नवीन महिन्याचं, नवीन आठवड्याचं राशी भविष्य. मेष राशी. मेष राशीला या महिन्यामध्ये, जुलै महिन्यामध्ये असं दाखवते की थोडे कॉम्प्रोमाइज करून कुठं ना कुठं तुमचे काम होणार आहे. जिथे अडकलेली गाडी आहे ती आता रुळावर येताना दिसत आहे. जस्टिस कार्ड आहे, प्लस तुम्हाला वर्ल्ड कार्ड आहे. अनअपेक्षित असं काहीतरी काम होणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कल्पना पण नव्हती, पण काम चाललेलं आहे. म्हणजे या आठवड्यामध्ये तुम्ही वेगवान होताना दिसत आहे. नाईट ऑफ स्वॉर्ड्स आहे. असं म्हणतात की तुम्हाला तुमची दखल स्वतःची घ्यायची आहे. ती कशी? तर तुम्हाला तुमचं स्वतःचं पेहरवेस आहे, बोलणं आहे, मॅनेजमेंट आहे, डायरी आहे, सगळं टिपटॉप ठेवायची आहे. तुमच्या आभूषण जे काय तुम्ही अंगावरती घालता त्याला पण खूप व्यवस्थित सांभाळा. आणि त्याच्यानंतर पर्सनॅलिटीमध्ये डेव्हलपमेंट केलं तर या आठवड्यापासून कामे मार्गी लागतील. मंत्र उपाय हे तुम्ही करत असाल तर ते चालू ठेवा. नाहीतर या महिन्यामध्ये पूर्ण ग्रहाची खेळ जी आहे ते शनी महाराजाबरोबर आहे. तर तुम्हाला हनुमान चालीसा, बजरंग बाण हे पाठ जर सातत्यानं केलं सकाळ आणि संध्याकाळ तर फरक नक्की पडेल. वृषभ राशी. वृषभ राशीला टिअर्स आणि फ्रस्ट्रेशन कार्ड आहे, प्लस विनिंग कार्ड आहे. विनिंग कार्डचं मतलब असं आहे की तुम्हाला जे काही स्वप्न आहे त्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी धावपळ वाढणार आहे. मग काही लोकांना मुलांसाठी धावपळ आहे, काही लोकांना आपल्या करिअरसाठी आहे, काहीला इंटरव्ह्यू जॉब आलेले आहे, काही लोकांना प्रमोशन येऊन अचानक बदली झालेली आहे. तर ही आठवड्यामध्ये गडबड होणारी घटना आहे आणि याच्यामधनं तुम्हाला स्वतःला सावरायचं आहे. टेन्शन घ्यायचं नाही. जे नशिबात आहे ते व्हायला लागलेलं आहे, त्यामुळे स्थिर राहा. दुसरं असं दाखवते की गरोदर लेडीला ह्या आठवड्यामध्ये थोडंसं शारीरिक त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जीवाला टेन्शन घेणे, एन्झायटी फील करणे किंवा स्ट्रेस घेणे, माझं कोण बघत नाही, मला कोण विचारत नाही, अशा भावना मनामध्ये ठेवणे, बाळावरती निगेटिव्ह परिणाम होणार. डिलेव्हरी जवळ असेल तर पॉझिटिव्ह आणि फ्रेश राहा. मंत्र उपचार तुम्हाला या आठवड्यामध्ये, तुम्हाला पण शनीचाच उपाय करायचा आहे. परंतु मुंग्यांना साखर या आठवड्याला घालायला सुरुवात करा. जर जमलं तर एव्हरी वीक करा, नाहीतर या आठवड्यामध्ये 7 दिवस तुम्हाला घालायची जरूरत आहे. आणि तेवढं तुम्ही भंडारा केल्यानं तुम्हाला नशीब उघडण्याची वेळ लागणार नाही. मिथुन राशी. मिथुन राशीला स्ट्रेस संपताना दिसत आहे. असं वाटते की माझं एक स्ट्रेस होतं ते आता संपणार आहे. मनी लक अपॉर्च्युनिटी कार्ड आहे. काही ना काही नवीन घडामोडी आयुष्याच्या आता होणार आहे. म्हणजे तुम्ही असा एका टप्प्यावर येऊन थांबणार आहे की तुमचं वलन आता दुसरीकडे होणार आहे, तुमचा व्यवहार दुसरीकडे होणार आहे आणि तुमची व्यवस्थित बाजू एक ठिकाणी होणार आहे स्थिरतेची. मग पैशा नसेल, कामा नसेल, पॉझिटिव्ह पद न असेल, स्थलांतर करून असेल, वास्तू खरेदी विक्री असेल, कुठलाही प्रकारचा प्रॉब्लेम असेल, सिद्ध होताना दिसत आहे, चांगला होताना दिसत आहे. प्रेझेंटेशन तुमचं चांगलं असावं. मंत्राच्या बुध उपासना करा. तुम्हाला शनी आणि बुध मित्र ग्रह आहे, त्यामुळे गणपती उपासना आणि हनुमान चालीसा या आठवड्यामध्ये सतत करा. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ऐका मोबाईलमध्ये, तर तुम्हाला फरक नक्की पडेल आणि चांगला पडेल. कर्क राशी. कर्क राशीला स्ट्रेंथ कार्ड आहे. स्ट्रेंथ कार्डचं म्हणणं असं आहे की तुमचं स्ट्रेंथ आता कुठेही कमी पडता कामा नये. ज्या ज्या वस्तूमध्ये तुम्ही स्ट्रेंथ दाखवलेलं मून कार्ड आहे, काम आलेलं नाही आहे. काही लोकांना तुम्हाला दगाफटका दिल्याची भावना आहे. तुमच्याकडून काही लोकांची फसवणूक, तुमच्यासाठी काही लोकांनी फसवणूक केलेली आहे. अरसपरस
म्हणजे हे सगळं आता या आठवड्यामध्ये बंद करायचं आहे. हॅप्पी हाऊसची संकल्पना ज्यांची आहे त्या लोकांना हॅप्पी हाऊस मिळण्याची सहज स्वप्न पडणार आहे. दुसरी गोष्ट, स्वप्न साकार करण्यासाठी परिश्रम आणि पैसा दोन्ही लागतो. जे लोक परिश्रम करत आहेत त्यांना पैसा पण मिळणार आहे आणि स्वप्नपूर्तीचा आठवडा आहे. या आठवड्यामध्ये ओम नमः शिवायचा जितका जास्त होईल तितका जप करा आणि शक्य असेल तर शिव मंदिरामध्ये काळे उडदचे दाणे एखाद्या भटजीला तुम्ही दान केले एक आठवडाभर तर तुम्हाला नक्की फरक पडेल, कारण शनीचा प्रकोप तुम्हाला त्रास देणार नाही. सिंह राशी. सिंह राशीला लवर्स कार्डनं सुरुवात आहे. चांगलं कार्ड आहे. असं दाखवते की प्रेम प्रकरणामध्ये यश येणार. ज्या लोकांना मांगलिक विवाह करायची तयारी आहे त्यांना मांगलिक कार्य होत नाही आहे, त्यांच्या घरामध्ये मांगलिक कार्य संपन्न होताना दिसत आहे. प्लस तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा, ऑनेस्टी, जेन्युनॅलिटी असेल तर तुम्हाला एखादं मोठं पद, ऑफर किंवा विशिष्ट पदाचा सन्मान मिळणार आहे. ज्यांच्याच असं काम मग गव्हर्नमेंटचं असेल, सरकारी असेल, स्कूलमध्ये असेल, बँकेमध्ये असेल तर त्या हिशोबानं तुम्हाला मान सन्मानाचा योग आहे. मग या आठवड्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट चांगल्या ठिकाणी होताना दिसत आहे. जर थोडे पैसे शिल्लक असेल, पगारामधनं काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर या आठवड्यामध्ये चांगले उपाययोजना बघून, टिप्स बघून इन्व्हेस्टमेंट करू शकता. मंत्र उपासना तुम्हाला शनीची तर करता येणार नाही, पण शनीला प्रबल स्ट्रॉंग करण्यासाठी आणि कुप्रभाव कमी करण्यासाठी गायत्री मंत्राचा जप आणि विष्णू चालीसा हे जर तुम्ही दोन्ही एकत्र केले दिवसभरामध्ये आणि आठवडाभर तर तुम्हाला रिझल्ट्स नक्की पक्के मिळतील आणि चांगले मिळतील. कन्या राशी. कन्या राशीला डिले झालेली कामं आता मनासारखी होणार आहे. ज्यांना वास्तूमध्ये इंटरेस्ट आहे, घ्यायचं आणि विकायचं तर त्याच्यामध्ये त्या लोकांना एक मोठा बेनिफिट मिळत आहे. काही लोकांच्याकडनं असं दाखवत आहे की हरवलेली वस्तूचा शोध संपत आहे. घर असेल, वास्तू असेल, जागा असेल, जमीन असेल, काही महत्त्वाचे पेपर्स असेल ते जर हरवले असेल, मिळत नसेल, त्याच्यासाठी खूप तुम्ही वेळ घालवला असेल, या आठवड्यात पॉझिटिव्ह आहे. मग कोर्ट कचेरीच्या कामाला पण यश आहे. ज्यांना चालू आहे त्या लोकांनी त्या हिशोबानं पुढे जायचं आहे. नुसतं काम झाल्याशिवाय कुणालाही काहीही बोलायचं नाही आहे. काम करायला जाताना बोलू नका, झाल्यानंतर बोला. देव उपासना तुम्हाला एकच आहे की तुम्ही तुमच्या राशीचा स्वामी बुध ग्रह त्याचा हिरवा रुमाल तुमच्या जवळ ठेवू शकता. बुध चालीसा आपल्याकडे म्हणू शकता आणि मुलांच्यासाठी, करिअरसाठी अथर्वशीर स्तोत्र पाठ तुम्ही करू शकता. आणि मुंग्यांना साखर आणि पीठ पण तुम्ही घातलं तर तुम्हाला खूप फरक पडेल. तुला राशी. तुला राशीतला लोकांना असं दाखवते की काही वस्तू, रिलेशन आणि काही माणसं आयुष्यातनं पटापटा निघा लागलेली आहे. म्हणजे रिलेशन ब्रेक व्हायला लागलेलं आहे. काही लोक तुमच्याबद्दल विरोधक आलेले आहे. काही लोक तुमच्याबद्दल चर्चा विचारणा बरोबर करत नाही. जे डेली तुमच्या घरामध्ये वावरत होते आता तोंड पण बघत नाही. म्हणजे थोडं रिलेशनशिप ब्रेकअप होणे, ग्रहण लागले, चार चौघामध्ये आपलं थोडंसं इन्सल्टिंग फील होणे, अशा भावना या आठवड्यामध्ये येणार आहे. हे बघा, हे कार्ड आहे ते नेगेटिव्ह थिंकिंगचं आहे, हे आहे ते चोरीचं आहे, इमोशन्स चोरीला जाणार आहे, ह्याचं प्रतीक आहे. उपाययोजना तुम्हाला या आठवड्यामध्ये मारुती उपासना बजरंग बाणची करायची आहे. बजरंग बाणमध्ये असे छुपे मंत्र आहे की जे तुम्ही रोज ऐकल्यानं 7 दिवस ॲटलीस्ट ऐकल्यानंतर सवय लावून घ्या तर तुम्हाला खूप फरक पडेल. शत्रू विरोधी आपोआप शांत होणार, तुम्हाला काही करावं लागणार नाही. आणि काही रिलेशन जे तुम्हाला वाचवायचं आहे ते हे सगळं केल्यानंतर वाचू शकतात. वृश्चिक राशी.
वृश्चिक राशीला डेव्हिल कार्डनं सुरुवात आहे आणि डेव्हिल कार्डची सुरुवात येणं म्हणजे या आठवड्यामध्ये जास्ती करून कामाचा लोड दाखवत आहे. डेव्हिल म्हणजे नेगेटिव्ह कार्ड पण आहे. असं दाखवते की काही लोकांकडनं त्रास, काही अचानक वरिष्ठ लोकांकडनं त्रास, तुम्हाला इच्छा नसेल तर तिथं जायचं आहे अशी ऑर्डर्स तुम्हाला येणार आहे. घराचं सुख कमी होताना दिसत आहे, म्हणजे प्रवास आहे. पदसाठी तुम्हाला कुठे जायचं आहे, तुम्हाला काही लोकांनी जबरदस्ती ट्रान्सफर केलेली आहे, तर हे सगळं मान्य करावं लागेल. जे लोक गव्हर्नमेंटमध्ये आहे, प्रायव्हेटमध्ये आहे किंवा असे लोकांच्या हाताखाली काम करतात आणि त्यांना ऑर्डर फॉलो करावाच लागतो, तर त्यांच्यासाठी आहे. द्विधा मनस्थिती आहे, करू का नको. पण एंड ऑफ द डे जर आपलं घर चालवायचं असेल, पुढचे स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर थोडं विभक्तपणा येणार आणि तो सहन करावा लागेल. उपाययोजना तुम्हाला मंगळाची करायची आहे. जसं शनी मंगळ दुश्मन आहे, परंतु तुम्हाला हनुमान चालिसा, शनी उपासना, शनी चालिसा आठवड्यामध्ये दोन्ही म्हणा, तर तुम्हाला नक्की फरक पडेल. धनुराशी. धनुराशीला कार स्वप्न पूर्ण होत आता दिसत आहे आणि असं दाखवते की वाहन सुख मिळताना दिसत आहे. काही लोकांचं वाहन आता डॅमेजिंग झालं असेल, तुम्हाला असं वाटतं की मला बदलायची वेळ आहे आणि बदलू शकत नाही आहे, तर काही अचानक अशा घटना घडतील की तुम्ही बदलून टाकणार. आणि ज्यांना दुरुस्ती आलेली आहे त्या लोकांनी तर हमखास वाहन दुरुस्त करायचंच आहे. पावसाळा आहे, कुठे लांबचा प्रवास त्या वाहनानं करू नका जे दुरुस्त नाही आहे. मग गाडी असेल, टू व्हीलर असेल किंवा आणखी काय ट्रक असेल तुमचा, पण लांबचा प्रवास नको. डेथ कार्ड जवळ आहे, असं दाखवते की दुर्घटना समोर होईल. तुमची चूक असेल किंवा नसेल, पण वाहन आपलं चांगलं असायला पाहिजे. आणि या आठवड्यामध्ये रात्रीचा प्रवास अजिबात करायचा नाही आहे. तुम्हाला उपाययोजना म्हणजे महामृत्युंजयचा जप. आठवडाभर तुम्ही महामृत्युंजयचा जप करा. 1 ग्लास पाणीमध्ये थोडीशी तुळशी किंवा केशर घाला, जप करा आणि ते पाणी पिऊन घराच्या बाहेर पडा. नक्की फरक पडेल, थोडी प्रोटेक्शन तुम्हाला मिळेल. मकर राशी. मकर राशीला आता आपल्या आयुष्याला एक चांगलं वळण द्यायचं आहे. कुठेतरी पॉझिटिव्ह सिम्बॉल्स आलेले आहे आणि असं दाखवते की तुम्हाला आता मेन पॉवरफुल डिसिजन घ्यायची वेळ आहे. मग या आठवड्यामध्ये स्टार कार्ड आहे, लवर्स कार्ड आहे, प्रवासाचे कार्ड आहे. असं दाखवते कुठं ना कुठं स्थलांतर फिक्स होणार आहे, विथ मनी होणार आहे. त्यामुळे तुम्हाला थोडे दिवसामध्ये काही अशा प्रचिती येणार, ऑफर्स येणार, ऑर्डर्स येणार की ज्याच्यामध्ये लवर्स कार्ड आहे की तुम्हाला ह्या आठवड्यामध्ये खूप खुशी मिळणार आहे. आणि ते खुशीला बरकरार ठेवायची असेल तर मेहनत दापटीनं वाढवा. उपाय तुम्हाला हनुमान चालिसा, महामृत्युंजय मंत्र आणि गणेश चालिसा. म्हणता येत नाही, घाबरू नका, ऐका तर तुम्हाला नक्की फरक पडेल. आणि हे जे उपाय आठवड्यासाठी दिलेले आहे, परंतु तुम्ही जर त्याला कंटिन्यू केलं तर त्याचा प्रभाव आणि त्याचा तुम्हाला जे रिझल्ट आहे ते लॉंग टर्मसाठी टिकेल. कुंभ राशी. कुंभ राशीला हँग झालेलं कार्ड आहे आणि असं वाटते की एखाद्या देवानी कृपा तरी आता आमच्यावर करावी की आमची परिस्थिती बदलू दे. जे लोक परिस्थितीला हतबल झालेले आहे, निराश झालेले आहे, त्यांना असं वाटते की सगळ्यांनी आमच्या पाठीत खंजरच खोपलेला आहे आणि त्या खंजरच्यामुळे आम्हाला दिशाहीन केलेला आहे. पैसे गेलेले आहे, रिलेशन गेलेले आहे, मानसिकता बिघडलेली आहे. ह्या सर्वांचा जे गुड न्यूज आहे, तुमची निगेटिव्हिटी स्वतः काढा. जे नाही आहे त्याचा पाडा म्हणू नका. हे नाही, ते नाही, असं नाही, तसं नाही, हे होत नाही, ते होत नाही, माझं असंच आहे, हे सगळं बंद करा. पॉझिटिव्ह अफर्मेशन चालू करा. या आठवड्यापासून तुम्हाला पॉझिटिव्हिटी येणार आहे. मग या मंथमध्ये तुम्हाला जर चांगलं व्हायचं असेल तर या पॉझिटिव्ह टिप्सला तुम्ही नक्की फॉलो करा. तुम्हाला उपाय करायचा झाला
तर तुम्हाला शिवतांडव स्तोत्र किंवा शिवचालीसा आणि महालक्ष्मीचा उपाय करायचा आहे. मग मंदिरमध्ये जावा, नारळ चढवा, प्रत्येक अमावस्याला एक घरामध्ये नारळ फोडा. हे सगळे उपाय केल्यानं निगेटिव्हिटी दूर होणार. मीन राशी. मीन राशीला परदेश गमन करायची वेळ आलेली आहे. असं दाखवते की काही दिवसापासून जे ठरलेले प्रवास होत नव्हते, आता होण्याची पूर्ण तयारी आहे. अडकलेले काम, विजा, तुमचे काय रिटर्न्स यायचे होते, मनी, हे सगळं या आठवड्यामध्ये येताना दिसत आहे. इन्व्हेस्टमेंटचा डबल फायदा काही लोकांना झालेला आहे. अजून पण लॉंग टर्ममध्ये ठेवायची इच्छा असेल तर पोर्टफोलिओ पूर्ण बघा, स्वतः स्टडी करा, एक्स्ट्रा इन्कमला इन्व्हेस्ट करा, नक्की लाभ होणार आहे. आणि शेअर मार्केटसाठी हा आठवडा खूप चांगला आहे. ज्यांनी करतात त्यांना अनुभव आले असेल तर त्यांनी फॉलो करायला हरकत नाही आहे. तुम्हाला उपाय म्हणजे गुरुची भक्ती, विष्णूचं नाम घेणे, विष्णू चालीसा ऐकणे, किंवा लक्ष्मी आणि नारायणचं जिथं मंदिर आहे, विष्णू मंदिर आहे, तिथं जाऊन प्रसाद करणे केसरयुक्त. तर तुम्हाला आठवडा आणि लाभदायक, धनदायक होणार आहे म्हणजे आहे. हे होतं 12 राशीचं भविष्य. आता आपण बघूया ज्यांच्या वाढदिवस आहे त्यांचे टिप्स काय येतात. पहिला तर हेल्थवरती फोकस आलेला आहे की तुमचं जर हेल्थ ओके नाही आहे आणि तुम्ही जर व्यवस्थित खानपान करत नाही आहे तर तुम्हाला पहिला तर हेल्थ ओके करा. सुरुवातच हेल्थनं झालेली आहे. लवर्स कार्ड आहे, प्लस असतं पेज ऑफ वॉन्ड्स कार्ड आहे आणि स्ट्रेंथ कार्ड आहे. कार्ड सगळेच पॉझिटिव्ह आहे. 2च स्वॉर्ड आहे, पण त्या स्वॉर्ड्स चांगल्यासाठी आहे. हेल्थ चांगली केली तर तुमचं हेल्थ आणि वेल्थ आणि मानसिकता चांगली होणार. स्ट्रेंथ वाढेल. स्ट्रेंथ जर तुमचं चांगलं असेल तर पब्लिकमध्ये तुमचा मान सन्मान वाढताना दिसत आहे. काही लोकांचा वास्तू अचानकपणे बदलणार आहे. वर्षभरामध्ये तुमचे स्वप्न आहे, वास्तू बदलायचं आहे, मॅरेज करायचं आहे, नवीन नवरीलासाठी घर आणायचं आहे, घर बांधायचं आहे, हे सगळं काम या शुभ महिन्यामध्ये होऊ शकतात. सुरुवात या आठवड्यापासून करा, प्लॅनिंग करा, पैसे जमवा आणि त्याच्यानंतर वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही हे उपाययोजना करू शकता. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला देवधर्म उपासना जे घरामध्ये चालू आहे ते करा. आपल्या घराच्या देवाऱ्यामध्ये बसा, तिथे काही मंत्र जप, शिवलिंग असेल तर त्याच्यावरती पंचामृतचा अभिषेक करा आणि त्याच्यानं तुम्हाला बरेचसे काळ फायदा मिळेल. मग वर्षभर करत राहा. असं नाही आहे की आज वाढदिवस आहे केला आणि उद्या बंद. मग महादेव पण म्हणणार आज तुझं तोंड केलं गोड, एक प्रसाद दिला, एक आयटम घेऊन दिली, उद्यापासून परत. मग आपल्याला असं नको आहे. कंटिन्यू करा. देवाची भक्ती जेव्हा कंटिन्यू करतो तेव्हाच रिझल्ट असतं. आता बघूया पॉझिटिव्ह टिप्स. दोन कार्ड आहे. एंजलचे मेसेजवरती आता पॉझिटिव्ह टिप्स आहे आपल्या की तुम्हाला आयुष्यामध्ये जॉय पाहिजे, हेल्थ पाहिजे आणि लोकांचा विश्वास पाहिजे. जे सहसा एकामेकावर हल्लीच्या युगामध्ये कोणी कोणावर करत नाहीये. तर तुम्हाला काही टिप्स याच्यामध्ये आहे, मी सांगते विस्तारमध्ये. पहिलं कार्ड म्हणते की तुम्हाला कुणाच्या फिअरमध्ये राहायचं नाहीये. फिअरमध्ये का राहायचं नाहीये? कारण आपण काही चुकीचं काम केलं तर आपण कुणाच्या फिअरमध्ये असतो. आपले काही सिक्रेट्स कुणाजवळ असेल तर आपण फिअरमध्ये असतो. आपण कुणाचे पैसे घेतले आणि द्यायची वृत्ती नसेल तर फिअरमध्ये असतो. तर हे जे कर्म आहे ते तुम्हाला करायचे नाही आहे. पॉझिटिव्ह टिप्समध्ये असंच आहे की जेव्हा तुम्ही बॅड कर्माला जास्त इन्हॅन्स करता, पॉझिटिव्ह कर्माचा रेशो कमी होतो आणि रिफ्लेक्शनमध्ये बॅड कर्म आणखीन जास्त येतात. 100 रुपये कुणाचे बुडवले तर 1000 जाणार हे नक्की आहे. तुम्हाला वाटेल बिझनेसमध्ये मी चांगला ग्रोथ केला आहे, लोकांना फसवून, तर एकच दिवस रेड पडेल आणि सगळं घेऊन जाणार. हे कर्मावरच आहे. मग तुम्हाला लोकांचा विश्वास जर जिंकायचा असेल, जे सत्य आहे जसं आहे तसं दाखवा. थोडंफार त्याचे फायदे आणि तोटे दोन्हीही सांगा. आता काही औषधामध्ये मी आता बघत आहे की जे काय औषध आहे आपण जे पोटामध्ये घेतो त्याच्यामध्ये माती या लागलेली आहे. मग ज्या विश्वासानं तुमच्या नावाचं ब्रँडिंग चालू आहे,
लोक डोळे बंद करून ते औषध घ्यायला येतात की ह्यांच्याकडे एकदम शुद्ध माल मिळेल, आणि तिथं जर मिक्सिंग होत असेल आणि तिथनं जर असं निघत असेल तर लोकांचा विश्वास तुमच्यावरती उडणार आणि एखाद दिवस असा येणार की टाळा लावायची पाळी येणार. म्हणजे हे विश्वासाचं काळ आहे की लोकांवरती विश्वास कसा करायचा आणि कसा संपादन करायचा तर तुम्ही ठरवा. जम्प फॉर जॉय. जम्प फॉर जॉय म्हणजे काय की खुशी मिळेल तिथं घ्यायला जावा. तुम्हाला जिथे जिथे फ्रिक्वेन्सी वाढेल की इथं आपण गेल्यानं आपल्याला खुशी मिळते, मी या चार चौघामध्ये बसले की मला खुशी मिळते, ह्या मैत्रिणीच्या ग्रुपमध्ये मी गेले की मला खुशी मिळते, तर जेव्हा तुम्ही स्वतःच्या खुशीवरती जास्त फोकस कराल की मी माझ्या सोलला कसं खुश करू शकते. मग काही लोकांना जेवणामध्ये खुशी होते, काही लोकांना आनंद विहारमध्ये खुश होते, काही लोकांना पार्टीमध्ये होते, काही लोकांना मूव्हीमध्ये होते, काही लोकांना क्रिकेटमध्ये होते. पण स्वतःला जिथे खुश करायचं त्याच्यासाठी जम्पिंग एक्सरसाइज तुम्हाला पण करायला लागणार आहे. ते एक्सरसाइज म्हणजे असं की तुम्ही दिवसभराच्या दिनचर्चामध्ये फॅमिलीसोबत तसे प्लान करा की ज्याच्यामधनं तुमची खुशी डबल होणार. ह्याचं साधं सोपं एक उदाहरण म्हणजे जेव्हा हजबंड वाईफ फॅमिली एक घरामध्ये राहते, जनरली 4 किंवा 5 लोकच आता एका फॅमिलीमध्ये आहे, तर सगळ्यांनी उठून स्वतःच्या खुशीसाठी पहिला तर आपली कामं आपली करा, दुसऱ्यावर डिपेंड राहू नका. मम्मी करेल, आजी करेल, आत्या करेल, कामवाली बाई करेल, त्याच्यापेक्षा तुम्ही तुमचं काम स्वतः करा. तुम्हाला खुशी मिळेल की मी माझं काम आज केलेलं आहे. इवन किचनमध्ये हेल्प करणे, पोरांसाठी हेल्प करणे, बाहेर बागेमध्ये पाणी घालणे, चिमड्यांना किंवा कावळ्यांना असं अन्नाचं दान करणे, हे जे काही सामाजिक कामं आहेत ते तुम्ही करा आणि खुशी बघा. तुम्हाला 8 दिवसामध्ये असं होणार की मला युनिव्हर्स काहीतरी चांगलं मार्गदर्शन करायला लागलेलं आहे. दुसरं आहे ते लोकांची हेल्प करून. शाळेला निघाला आहे, रस्त्यामध्ये कोण चालत आहे, तुमची रिक्षा मोकळी आहे, घ्या त्यांना बरोबर आणि शाळेपर्यंत सोडा. काही वेळा डबल सीट आपण जात असतो, काही वेळा एकटे जात असतो, कोण लेडीज आहे, कोण मुली आहे किंवा असे काही छोटे छोटे मुलं आहे जे चालत चालत निघाले असतात, पाऊस पडत असतो. अशा वेळी जर तुमच्याकडे व्हेकल असेल आणि ते मोकळं असेल तर त्यांना मदत करा. त्याच रोडला असेल तर मुद्दाम जायची काही गरज नाही, कोण बसणार पण नाही, पण त्या रोडला असेल तर आपण एक हेल्पफुल आपण पीपल होऊ शकतो. गाडीमध्ये तुमच्या छत्री, बिस्किट, पाणीच्या बॉटल्स थोडं कायमस्वरूपी ठेवत जावा. जर एखादी अशी व्यक्ती भेटली तर तुम्ही त्याला दिल्यानंतर जो आनंद होणार त्याच्या चेहऱ्यावरती तो तुमच्या खुशी आहे आणि त्याला म्हटलं जम्पिंग ऑफ जॉय. म्हणजे हे तुम्ही ठरवून त्याला खुशी दिलेली आहे आणि हे नंतर तुम्हाला दुप्पट तिप्पट धापटीनं पण येऊ शकते परत. तिसरी गोष्ट, डोंट ट्राय टू कंट्रोल निगेटिव्ह थॉट्स इन युअर माइंड. म्हणजे आता हे पण फार महत्त्वाचा टॉपिक आहे की तुम्ही तुमच्या निगेटिव्ह थॉट्सला कसं कंट्रोल करणार. मग कसं कंट्रोल करणार ह्याच्यासाठी स्वतः परीक्षण करा की माझ्यामध्ये 10 पॉईंट गुड आणि 10 पॉईंट निगेटिव्ह काय आहे. स्वतः लिहून काढा. मी या बाबतीमध्ये ग्रेट आहे, या बाबतीमध्ये कच्चा आहे, इथं पास आहे, इथं नापास आहे, इथं 10 पैकी 10, इथं 10 पैकी 2 आहे. मग असं जेव्हा तुम्ही स्वतःचा चार्ट बनवाल, कुणाला दाखवायची गरज नाही. तुमचं तुम्ही बनवा, तुमचं तुम्ही विश्लेषण करा आणि तुम्हाला आत्मपरीक्षण करा की मी कुठं चुकते किंवा चुकतो. आणि फॅमिलीमध्ये तुमचं रिलेशन कोणाबरोबर कसं आहे त्याचं एक कॉलम करा. तुम्ही बघा, मित्र, फॅमिली, फ्रेंड्स, टीचर्स, बाहेरची लोक, कॉम्पिटिटर लोक, त्या सगळ्याबरोबर तुमचे नेगेटिव्ह थॉट्सच जास्त येणार. कारण हे जमाना तसा आहे, पॉझिटिव्ह कॉलममध्ये पॉझिटिव्ह थॉट्स, पॉझिटिव्ह मार्क्स कमीच पडेल. मग ज्यावेळी असं आपल्याला इंडिकेशन येणार त्यावेळी तुम्हाला प्रॅक्टिस डेली की मला हे सगळं बंद करायचं आहे. मग बंद कसं होणार? जे निगेटिव्ह आहे त्याला पॉझिटिव्ह तुम्ही करू शकत नाही, मग कसं करायचं? एक सोपा उपाय, जे फील्ड तुमचं आहे त्या फील्डची लोक त्यांची प्रशंसा करायला सुरुवात करा. तो बिझनेसमॅन, ती व्यक्ती, ती टीचर, ते कामवाले, तुमच्या कॉम्पिटिटर, तुमचे बँकचे अधिकारी, जे लोक आहेत त्यांची प्रशंसा करायला चालू करा मनानं. त्याच्यानंतर त्यांच्या कामामध्ये मदत करा, त्यांचं नाव दुसऱ्याला रेकमेंड करा, तर तुम्हाला त्यांच्या लोकांकडनं चांगली वेळ आणि चांगली शाबासकी मिळेल आणि हे तुम्हाला नेगेटिव्ह थॉट्स काढण्यासाठी तुम्हाला बरं पडेल. त्याच्यानंतर एक उपाय आणखीन करू शकता. फॅमिली रिलेशनसाठी जर तुम्हाला हे नेगेटिव्ह थॉट्स अफेक्ट करत असेल
तर एक वेळचं भोजन तुम्ही एकत्र करा आणि एकामेकाच्या नेगेटिव्ह बाजू एकामेकाला सांगा. कुणीही इगो न धरता स्व इच्छेने ऐकून घेतल्या आणि त्याच्यामध्ये नेक्स्ट डे पासून सुरुवात केली, चांगला बदल केला, तर हे सगळे गुण आपल्यामध्ये येतात. तुम्हाला तुमच्या घरामध्ये खुशी कशी आणायची, नेगेटिव्ह थॉट कसे काढायचे, पॉझिटिव्ह कसं व्हायचं, लोकांचा विश्वास कसा जिंकायचा, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीवरती मुलांना पण शिक्षण द्यायचं असतं. मुला-मुलींना हे सगळं पहिला शिकवा. बाकीचे फॅशन, परेड, कॉपी पेस्ट, रील्स हे सगळं नंतर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे काय आपण सूचना दिलेली आहे त्याचं पूर्ण पालन करा. या आठवड्यामध्ये दुःखद घटना पण खूप घडलेल्या आहे. पावसाच्या ठिकाणी जायचं नाही आहे, मी रेडिओवरनं खूप लोकांना सांगितलेलं आहे. परंतु इथनं पण सगळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला सांगते, पाण्याची घात आहे, शनीचा योग चांगला नाही आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना असं वाटतं की आम्ही पाण्याच्या ठिकाणी रिस्क घ्यायला जायचं आहे, जीवाचा रिस्क आहे. काहीही बिघडत नाही, तुम्ही तिथं नाही गेला आणि एक सेल्फी नाही आला किंवा एक फोटो नाही आला किंवा सोशल मीडियावर नाही आला, जान आहे तर जहान आहे. परवा आपण दृश्य बघितलेले आहे. तर कृपया अशी काही दुर्घटना होऊन देऊ नका. तर प्रतीक्षा करा केतना सेटची कार्यक्रम टॅरोमाणीमध्ये. नमस्कार.